हॅलो नमस्कार, मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आता माझी चालली होती देवपूजाची तयारी, त्यासाठी मी सगळे देव स्वच्छ करून ठेवले होते। देवघर पण स्वच्छ पुसून घेतलं ओल्या कपड्याने। ही दुपारची वेळ होती। आम्ही आलो होतो चंदनपुरीला दर्शन घेण्यासाठी। मागच्या वेळेस आलो तेव्हा दर्शन नव्हतं घेतलं, मग आता गर्दी पण नव्हती एवढी आणि दर्शन पण व्यवस्थित झालं। पूजेचं साहित्य घेतलं आणि मग मंदिरामध्ये गेलो। जेव्हा यात्रा राहते तेव्हा अजिबात दर्शन भेटत नाही, तेव्हा गर्दीच खूप राहते। दर रविवारी पण इथे गर्दी राहते, पण जशी यात्रेमध्ये गर्दी राहते तशी एवढी गर्दी नाही राहत रविवारी। रविवारी बरेच लोकांचा गोंधळाचा कार्यक्रम असतो इथे चंदनपुरीमध्ये। इथे रांगेमध्ये गर्दी नसल्यामुळे आदूला खूप आनंद झाला होता रांगेमधून जाण्यासाठी, म्हणून ती पुढे पुढे पळत होती। इथे एका मुलीने आमच्या कपाळाला ही भंडारा लावला आणि आदूच्या लावलंच नाही, ती विसरून गेली। ती म्हणते माझ्या पण पाहिजे, म्हणून मी वरतून काढून तिच्या लावलं। ते सगळं माझ्या डोक्यावर पडलं होतं। आतमध्ये काही शूट नाही करता आलं आम्हाला, कारण परवानगी नव्हती व्हिडिओसाठी। पण इथे जी मूर्ती आहे ती बानू आणि म्हाळसाची आणि खंडेरावाची पण मूर्ती आहे, तिघांची पण आहे मूर्ती। चंदनपुरीमध्ये बानूचा वाडा पण आहे, पण तो कुठे आम्हाला पण माहिती नाही, कारण इथे जवळपास तर कुठंच आम्हाला समजलं नाही का इथं वाडा आहे म्हणून। इथे आपण जे पूजेचं साहित्य नेतो ते आतमध्ये ठेवलं जातं, ओटी वगैरे, हार फूल आणि फक्त नारळ आपल्याकडे दिला जातो। इथे मशीन पण आहे नारळ फोडण्यासाठी। आम्ही जो नारळ फोडला तो खराब निघाला। इथे जो नारळ फोडला जातो त्याच्यातले थोडेसे नारळाचे तुकडे वरती मंदिरावर टाकले जातात।
खंडेरावाच्या नावाने। या मंदिराला पूर्ण भंडाराच दिसेल तुम्हाला, कारण इथं भंडाराच उधळला जातो। इथे आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही एका कार्यक्रमासाठी गेलो गोंधळाच्या, पण तिथे काही शूट नाही केलं। नंतर तिथे जेवण वगैरे केल्यावर मग आम्ही घरी निघालो। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ।